क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. रसिक श्रोते हो, प्रत्येक व्यक्ती आपापलं आयुष्य अगदी मजेत जगत असते. रोजचा कामाचा व्याप तर असतो. त्याचबरोबरीनं आयुष्याकडं बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन जर एखाद्यामध्ये ठासून भरलेला असेल ना, तर त्याला आयुष्य अधिकाधिक सुंदरच दिसायला लागतं. असं सगळं प्रत्येकाचं आयुष्य सुरू असताना अचानक एखादं वादळ यावं आणि सारंच ठप्प व्हावं, मग पुन्हा शून्यातून सुरुवात, असं जेव्हा घडतं तेव्हा खरं तर व्यक्ती खचायला लागते, कोलमडायला लागते. तरीही घट्ट पाय रोवून उभी असते क्षितिजाच्या पल्याडचं पाहण्यासाठी. नवीन काहीतरी आपल्याला दिसतंय आणि ते आपण शोधायचा प्रयत्न करतोय. हा एवढासा उमेदीचा किरणसुद्धा व्यक्तीला पुरेसा ठरतो. असंच काहीसं खेळाडूंच्या बाबतीत सुद्धा घडतं. अर्थात प्रत्येकाच्या बाबतीत होतच असतं हे. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये असेच एक आंतरराष्ट्रीय खेळाडू भेटीला आलेले आहेत. यांचा खेळ कोणता, त्यांना नेमकी या खेळाची दिशा कशी सापडली, काय बरं नेमकं कारण ठरलं, त्यांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट आपण ज्याला म्हणतो ना, त्यासाठी हेच तर कारण असेल का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्सुकता जेव्हा या खेळाडूंना भेटले त्यावेळेपासून मनामध्ये होती. जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलले तेव्हा कुठे या सगळ्या शंकांचं निरसन झालं. तुमची सुद्धा उत्सुकता फार काळ ताणून ठेवणार नाहीये. लगेचच आपण ऐकणार आहोत शहीद मॅरेथॉन स्पर्धेने दिली नवी दिशा या अंतर्गत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू स्वरूप पुजारी यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग. नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आज आपल्या भेटीला स्टुडिओमध्ये आलेले आहेत नृसिंहवाडीचे मॅरेथॉन खेळाचे खेळाडू स्वरूप पुजारी. आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आपण आपल्या खेळाकडं तर वळणार आहोतच, पण सगळ्यात पहिला जो उत्सुकतेचा प्रश्न आपण म्हणतो तो माझ्यासाठी हा आणि सगळ्या श्रोत्यांसाठी असा आहे की तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण मी नरसोबावाडीमध्येच शाळेला होतो. अच्छा. तसेच मला खेळाची आवड होती लहानपणापासून. बरं. तसेच मी 4थीला असताना वारणानगर येथे विनय कोरेंच्या अकॅडमीमध्ये गेलो होतो बरं. शिकण्यासाठी. अच्छा. त्यामध्ये मी सर्व खेळामध्ये पास झालो. बरं. पण कमी मार्क पडले गेले मला इंग्लिशमध्ये आणि गणितामध्ये. बरं. तसेच शुद्धलेखन थोडं कच्चं असल्यासारखं त्यांनी सांगितलं. बरं. मग तिथून बाहेर पडल्यानंतर मी तासगावला पण मिलिटरी अकॅडमीमध्ये गेलो. अच्छा. वारणानगरला जी परिस्थिती झाली हां. सेम परिस्थिती तिथे झाली. बरं. मग मी तिथून घरी आल्यानंतर एके दिवशी वडिलांनी म्हटले की वेदपाठ शाळेमध्ये जातोस का? अच्छा. मग 1-2 दिवस राहून बघ, तिथे तुला आवडलं तर तिथे गुरुकुलामध्ये गुरुजींच्या इथे राहा. अच्छा. वाडीमध्येच? नाही, बीडमध्ये. बीडमध्ये. हां. मग 2007 साली मी बीडमध्ये गेलो. बरं. साधारण 2 वर्षे तिथे मी गुरुकुलाचं ऋग्वेदाचं सुरुवातीचा बेसिक पाया शिकला. बरं. त्याच्यानंतर 2009मध्ये मी आमच्या नरसोबावाडीमध्ये नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान संचलित वेदपाठ शाळा आहे, तिथे मी शिकायला गेलो. तिथे विजय नारायण मणेरीकर म्हणून गुरुजी आम्हाला लाभले. त्याच्यानंतर ऋग्वेदामधील अध्ययन पूर्ण केले तिथे 10 वर्ष राहून. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर साधारण मी माझा व्यवसाय सुरुवात केला. ज्या काही घरी काम असेल, लग्न मुंज इतर जी काही पूजा असतील त्या मी करायला सुरुवात केली. बघता बघता एके दिवशी लॉकडाऊन आलं आणि लॉकडाऊनमध्ये माझं वजन 65 किलोवरून 80 किलोला गेलं. बरं. 2020 साली. त्याच्यानंतर मला चालताना वगैरे दम लागायला लागला. बरं. घरच्यांनी मला म्हटले की तुझं वजन आत्ताच इतकं आहे तर पुढं भविष्यात तुझ्या वजनाचा शरीराला धोका पोचू शकतो, त्यामुळे तू आत्तापासून काहीतरी व्यायामाची सुरुवात कर. अच्छा. त्याच्यानंतर मी रनिंग सायकलिंग करायला सुरुवात केली. थोडं म्हणजे काहीच माहिती नव्हती. 100 मीटर पळालं की मला दम लागत होता. मग त्याच्यानंतर हळूहळू 100 मीटरवरून 200 मीटर 400 मीटर असं करत 1 किलोमीटर 1चं 5 किलोमीटरपर्यंत कधी गेलो समजलं नाही.
आणि 5 किलोमीटर नंतर एक दिवशी शहीद मॅरेथॉन म्हणून होते 2021 साली सांगलीमध्ये. त्यामध्ये मी 10 किलोमीटरसाठी भाग घेतला पहिल्यांदा. हां. ओके. त्याच्यानंतर मी मॅरेथॉन ती पूर्ण केली 1 तास 20 मिनिटामध्ये. बर. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण ह्यामध्ये एवढं करू शकतो, तर आपण अजून पुढं ह्यामध्ये कोणता पर्याय असेल तो आपण आजमावून पाहू. अच्छा. मग 2023 साली परत मी 21 किलोमीटरसाठी भाग घेतला बर. आणि ती मॅरेथॉन 2 तास 10 मिनिटामध्ये मी पूर्ण केली. त्याच्यानंतर 2024 साली आमच्या नरसोबावाडीतलेच एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत किरण पवार म्हणून. ते 2023 साली ऑगस्ट महिन्यामध्ये साऊथ आफ्रिकेला कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी गेले होते. बर. मग ते आल्यानंतर त्यांचा आम्ही सत्कार वगैरे जंगी स्वागत वगैरे केलं. मग एके दिवशी माझ्या मनात आलं की डॉक्टरांचा असा सत्कार झाला आहे तर आपला पण होईल अशी गोष्ट मी डॉक्टरांना बोलून दाखवली. मग डॉक्टर म्हणले की त्याच्यासाठी कष्ट भरपूर घालावे लागतील, कारण की 5 किलोमीटर 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटरच्या वरचं अंतर मला माहीत नव्हतं. अच्छा. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल वगैरे मी सगळं डॉक्टरांना विचारलं. मग त्याच्यानंतर 42 किलोमीटरसाठी पहिल्यांदा 4 तास 50 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करावी लागते. ओके. त्याच्यासाठी मी तयारी सुरुवात केली आणि पहिल्यांदाच 24 साली जानेवारी महिन्यामध्ये टाटा मुंबई मॅरेथॉन केली. त्याला माझ्याकडून 5 तास 10 मिनटं लागली. बर. त्यामुळे 10 मिनटं वेळ जास्त गेल्यामुळे मला वाईट वाटायला लागलं की आपण ह्या वर्षी जाऊ शकणार नाही. मग मी तसेच प्रयत्न करत राहिलो आणि 2024च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मी बारामतीला मॅरेथॉन केली. ओके. ती 4 तास 10 मिनिटामध्ये माझ्याकडून 42 किलोमीटर पूर्ण झालं. अच्छा. आणि मी त्याची तयारी करत असताना परत माझा व्यवसाय पण मला बघावा लागत होता. त्यामुळे थोडं डायटिशियन जे असतं ते माझ्याकडून झालं नाही. डाएट पूर्ण झालं नसल्यामुळे थोडी प्रॅक्टिस कमी पडायला लागली. तरी मी जिद्द सोडली नाही की आपण पूर्ण करायचीच आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये टाटा अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून असते लोणावळ्याला, ओके. ती 6 तास 30 मिनिटामध्ये मी पूर्ण केली. ओके. त्याच्यानंतर मग मी साऊथ आफ्रिकेला जाण्याच्या तयारीमध्ये ज्योतिबा डोंगरला तयारी करायसाठी जात होतो. अच्छा. 21 किलोमीटर 35 किलोमीटर 50 किलोमीटर अशी प्रत्येक महिन्याला तयारी सुरू असायची. मार्च महिन्यामध्ये पण मी ज्योतिबाला रन केली. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये कास अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून असते, जी फक्त कॉम्रेड्स जे करणार आहेत त्यांच्यासाठी स्पेशल मॅरेथॉन असते. बर. एप्रिल महिन्यामध्ये साताऱ्यात. ओके. ती आमचे कोच शिव सर म्हणून आहेत, शिव यादव, ते ऑर्गनाईज करतात. अच्छा. ती 65 किलोमीटरची आणि 50 किलोमीटरची असते. त्यामध्ये मी 65 किलोमीटरला भाग घेतला आणि ती 7 तास 30 मिनिटामध्ये मी 65 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली. ओके. त्याच्यानंतर मग मे महिन्यामध्ये एकदा ज्योतिबाला परत शिवसरांनी आमच्या रन घेतली सगळ्यांची, 50 किलोमीटर आणि 56 किलोमीटर असे 2 ऑप्शन ठेवलेले. त्यामध्ये मी 50 किलोमीटरची रन केली आणि त्याच्यानंतर मग साऊथ आफ्रिकेला 8 जून रोजी होणाऱ्या मॅरेथॉनसाठी मी 3 जूनला इथून इंडियातून मी साऊथ आफ्रिकेला गेलो. ओके. आत्ता सर तुम्ही तुमचा एवढा सगळा इतिहास सांगितलात, म्हणजे शिक्षणापासूनचा प्रवास तर तुम्ही सांगितलातच. आणखीन 2021 सालापासून तुम्ही ह्या स्पर्धा वेगवेगळ्या करत गेलात. हो. म्हणजे 10 किलोमीटर 21 किलोमीटर त्यानंतर 42 किलोमीटर अशा चढता आलेख तुमचा सुरूच राहिला त्याच्यानंतर. पण मला थोडंसं पाठीमागे येऊन तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही वेद पाठशाळेमध्ये सगळं तुमचं शिक्षण पूर्ण केलं. हो. त्यात तुमचा व्यवसाय पण आहे म्हणाला तुम्ही, दत्त मंदिराचे पुजारी आहात तुम्ही. मग तिथं तर कामाचा व्याप खूप असतो, कारण दत्त मंदिर एकदम प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणखीन गर्दी खूप असते भाविकांची. तर मग तो तिकडचा कामाचा डोलारा सांभाळत असताना तुम्हाला या स्पर्धांना वेळ देण्यासाठी काही वेगळा वेळ काढावा लागला की मग त्याच्यासाठी काही खूप वेगळे प्रयत्न तुम्हाला करावे लागले? काय असायचं की मी सुरुवातीला जेव्हा तयारी करत होतो तेव्हा मला सकाळी जर का काम असेल तर मग मी दुपारी रन करत होतो. अच्छा. ज्योतिबाला जाऊन, दंडोबाला जाऊन, रामलिंग घाटामध्ये. ओके. तसेच शेवटची रन प्रॅक्टिससाठी मी आंबा घाटामध्ये पण रनिंगसाठी गेलो होतो. अच्छा. हे सगळं तुम्ही करत असताना अगदी सुरुवातीपासून पण तुम्हाला खेळाची आवड होती म्हणालात. तुम्ही 4थीत असताना वारणानगरच्या अकॅडमीमध्ये जॉईन झालात. हो. त्यानंतर तुम्ही तासगावच्या पण अकॅडमीमध्ये जॉईन झालात आणि लेखन आणखीन हस्ताक्षर याच्यामुळे तुम्ही थोडेसे मागं पडलात असं वाटलं. मग त्यावेळेला तुम्हाला
असा कुठं नर्वसनेस वगैरे आला होता का, की आपल्याला नाही काही आता खेळातून ह्या होणार आणि कशाला अकॅडमीमध्ये जायचं, असं कुठं एका पॉईंटला झालं होतं? असं झालं असेल, आता आठवत नाही. ओके. पण माझी इच्छा अशी होती की एक तर पोलीस भरती व्हायची किंवा ओके. आर्मीमध्ये भरती व्हायची. ती इच्छा अपुरी राहिली. हां हां हां. त्याबद्दल मला अजूनही खंत वाटते. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही अकॅडमीमध्ये पोलीस भरती किंवा आर्मी भरतीच्या प्रशिक्षणासाठीच गेलेला होतात. ॲक्च्युली माझ्या वडिलांची इच्छा होती हां हां हां. की त्यांची पण इच्छा अपुरी राहिली म्हणून ते मुलाकडून पूर्ण होईल असं त्यांना वाटलं. ओके. पण ती इच्छा माझ्याकडून पण अपुरी राहिली. अच्छा, पण ती या माध्यमातून पुरी व्हायची होती की मॅरेथॉनच्या संदर्भात तुम्ही खेळत पुढे गेल्यानंतर आज आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा जाऊन तुम्ही आपल्या देशाचा झेंडा रोवून याल आणि त्यातून तुमची ही इच्छा जरी पोलीस भरती किंवा आर्मी भरती नसली तरी निश्चितच पूर्ण झालेली आहे. हो. तर आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही साधारण देवस्थानचे पुजारी म्हटलं की खाण्यापिण्याकडं वगैरे लक्ष नसतं, कारण पूजा म्हटलं की पहाटे 5 पासून सुरू असतात, त्याच्या आधी काकड आरती पण असते आणि सणवाराचे काळ असले की तिथं तर मग आपल्याला बघायला बोलायला सुद्धा वेळ नसतो आणि मग खेळाकडं जायचं म्हटल्यानंतर आपल्याला सगळीच बंधनं असतात. लिमिटेड खाल्लं पाहिजे, लिमिटेडच गेलं पाहिजे, लिमिटेड झोपलं पाहिजे. मग या सगळ्याची सांगड तुम्ही कशी घातलीत? ॲक्च्युली काय आहे, ठरवलं की कोण काही जरी सांगितलं तरी आपण आपला पेशा सोडायचा नाही. बरोबर. त्यामुळे माझ्याकडून जे डाएट व्हायचं होतं ते अजिबात माझ्याकडून झालं नाही. माझ्या व्यवसायाच्या दृष्टीनं मला त्या त्या वेळेला जेवण खाण त्या वेळेला होऊ शकलं नाही माझ्याकडून. बरोबर. पण मी हार मानली नाही आणि अजूनही मी डाएट करत नाही. म्हणजे अच्छा. गोड खाणं पिणं सगळं मी व्यवस्थित खाऊन पिऊन मी ह्या स्पर्धा करतो. अच्छा, म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीरावरती ताबा आहे आणि खाण्यापिण्याच्या माध्यमातून पण तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवलेला आहे. हो. आता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही साधारण तुमचं हे वजन जे वाढलं म्हणालात ते लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. हो. पण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा मंदिर वगैरे सगळं बंदच असतं, येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची संख्या एकदमच कमी झालेली असते. मग त्यावेळेला घरात बसून काय करायचं असा एक मोठा प्रश्न असतो. मग त्या दरम्यान बाहेर तर कुणाला सोडतच नव्हते त्यावेळेला, मग तुम्ही त्यावेळेला सराव कसा केलात आणि तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण हे मॅरेथॉन करावं? ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये 6 महिने पूर्ण बंदी होती. हो. त्यामुळं खायचं प्यायचं आणि झोपायचं या ह्याच्यामुळे माझं वजन वाढलं. त्याच्यानंतर थोडी सूट मिळाल्यानंतर मी आमच्या इथेच घराच्या मागेच आमच्या नदी आहे. हो. त्यामुळं पोहायला जायला काही बंधनं नसायचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या शेताच्या जवळ जाऊन मी ही तयारी करत होतो. अच्छा. 5 किलोमीटर रनिंग करणं, धावणं, सायकलिंग करणं हे शेतीचं कामाच्या निमित्त सांगून मी शेताकडे जाऊन मी तयारी करत होतो. अच्छा, म्हणजे सायकलिंग करत होतात, चालणं तुमचं कंटिन्यू होतं आणि पोहणं पण होतं. म्हणजे वजन वाढल्यानंतर तुमचं हे सगळं सुरू झालं? हो. पुन्हा त्याच्या आधी काही नव्हतं? नाही. अच्छा, म्हणजे त्याच्या आधी फक्त तुमचा व्यवसाय आणि मी मित्रांना वेळ देणं किंवा स्वतःसाठी वेळ देणं. अच्छा. जी खेळाप्रती जी निष्ठा होती ती संपून परत जागृत झाली लॉकडाऊन. म्हणजे लॉकडाऊनचा परिणाम तुमच्यासाठी चांगलाच झाला, काही हरकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आतला एक खेळाडू सापडला आणि तुम्हाला त्याची जाणीव झाली आणि घरच्यांनी तुम्हाला उभं केलं की वजन कमी करण्याच्या निमित्तानं का असेना आपण व्यायामाकडे थोडंसं लक्ष द्या आणि तुम्ही ते मनावरती घेतलं. हो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण मॅरेथॉनलाच जावं किंवा मॅरेथॉन हाच खेळ निवडावा असं तुमच्या डोक्यात का आलं? मी एक दिवस रनिंग करत असताना मला एक व्यक्ती म्हटला की तू इतकं रनिंग करतोस तर मॅरेथॉनमध्ये का भाग घेत नाहीस? मॅरेथॉन हा शब्द मला तेव्हा नवीन होता. ओके. मग मी सगळी चौकशी केल्यानंतर मग समजलं की 5 किलोमीटर 10 किलोमीटर 21 किलोमीटर रनिंग करणे म्हणजे मॅरेथॉन जिंकणे. अच्छा. हां, म्हणजे त्यावेळेला तो समज होता. हां. त्यामुळे तिथून समजल्यानंतर मग मी सांगलीमध्ये होणाऱ्या शहीद मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. अच्छा. मग तोपर्यंत लॉकडाऊनचा पिरियड सगळा संपला होता. अच्छा. श्रोते हो, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मंदिर, त्या मंदिराचे हे कर्तव्यदक्ष असे पुजारी एखादी संकटाची लाट यावी आणि सारं जग ठप्प व्हावं तसंच काहीसं यांच्याही बाबतीत घडलं आणि त्यांच्या आयुष्याला एक नवीनच दिशा मिळाली. मॅरेथॉन या खेळानं फक्त दिशा दाखवलीच नाही तर अतिशय चमकदार कामगिरी करण्यासाठी भरभरून ऊर्जाही संपादन केली. शिक्षण वेगळं, खेळ वेगळा आणि व्यवसाय वेगळा या तिन्ही गोष्टींची सांगड अगदी व्यवस्थितपणे घालून या खेळाडूंनी सुद्धा
देशाबाहेर जाऊन आपल्या देशाचा नावलौकिक वाढवला आणि स्वतःला नवी दिशा सापडल्याचा आनंद शब्दात न व्यक्त करता येण्यासारखाच होता. असे सगळे अनुभव आत्ता आपण ऐकले आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू स्वरूप पुजारी यांच्याकडून. शहीद मॅरेथॉन स्पर्धेने दिली नवी दिशा या अंतर्गत त्यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकला. श्रोते हो, ही तर खरी सुरुवात आहे. आत्ता कुठे आपण त्यांच्या फक्त स्पर्धेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जाणून घेतला. बऱ्याच गोष्टी अजून जाणून घेणं बाकी आहे. त्या आपण पुढच्या भागामध्ये नक्की जाणून घेऊया. आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे ना, तेव्हा रसिक श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आता आपण थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोतच स्वरूप पुजारी यांच्यासोबत आणखी काही नवे अनुभव ऐकण्यासाठी पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये. आता मात्र या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला प्रेरणा साठेला या कार्यक्रमामधून आता रजा द्या. नमस्कार.